नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील वेळेत आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दल माहिती बघितली. तर आज आपण बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करावी, त्याचे पूजन कसे करावे. पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात, असा समज आहे. हा उत्सव आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकदाच वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच साजरा करायचा असतो. इंद्रदेवता, लक्ष्मी माता, चंद्रदेवता आणि कुबेर देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य लागतो. तर पूजाविधी कशी करायची? मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानांवर सुपारी ठेवावी. विड्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्या त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू, पांढरी फुले, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे, त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी त्याच पुजाव्या. कोजागिरी त्यांची पूजा करावी. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळा जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येक 1 माळ जप करावा. तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय वाचावा. ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी तसेच सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी आणि झोपाळू माणूस प्रत्येक समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू, ही हित करणारी, पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. जिची अकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते.